बार्टी सारथी महाज्योती आता या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचं मूल्यमापन आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या आरोपानंतर प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतलाय। प्रश्नसंच सी आणि डी सीलबंद नसल्याचा विद्यार्थ्यांनी सध्या आरोप केलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। बार्टी सारथी महाज्योती परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचं मूल्यमापन स्थगित करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपल्याला कल्पना आहे काल पुणे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी जी एकत्रितपणे परीक्षा घेण्यात आलेली होती, सारथी बार्टी आणि महाज्योती याची जी परीक्षा होती, या सगळ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांकडून मोठा गोंधळ घातला गेला, ज्यामध्ये असं म्हटलं गेलं की सी आणि डी हा जो प्रश्नसंच आहे त्याला सील नव्हतं, अर्थात पेपर फुटला अशा पद्धतीचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला होता। या सगळ्या संदर्भानं एक महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे, काल या सगळ्या संदर्भानं पेपर काढणारे जे समन्वयक आहेत, पेपर काढणारे जे समन्वयक आहेत, परीक्षेचे समन्वयक आहेत, सेट विभागाचे कापडनीस सर, त्यांनी असं काल म्हटलं होतं की अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार घडला नाही, पण आज त्यांनीच एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यांनी त्यात असं म्हटलंय की काल जे पेपर झाले त्या परीक्षांचं मूल्यांकन आम्ही स्थगित करत आहोत। याचाच अर्थ ह्या परीक्षा तात्पुरत्या पद्धतीने थांबवल्या गेलेल्या आहेत। त्यात आणखी स्पष्टपणे या परीक्षा पुन्हा होणार आहेत का याबाबतचा तपशील समजू शकलेला नाही, पण सध्या एक विद्यार्थ्यांना दिलासा म्हणता येईल, जी विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात होती त्याच्या संदर्भानं हे पत्र काढण्यात आलंय आणि त्यात असं म्हटलं गेलंय की ज्या काल परीक्षा झाल्या त्यांचं जे मूल्यांकन आहे ते स्थगित केलं जात आहे। शक्यता अशी आहे की पुन्हा नव्यानं बार्टी सारथी आणि महाज्योतीचे जे पेपर आहेत ते होऊ शकतील। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।